संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केलाय। बऱ्याच काळापासून रखडलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच जवळपास सुटल्यात जमा झालाय। भाजपकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे मंत्री नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे। 45 वर्षीय नितीन नवीन हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष ठरलेत। जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलाय आणि त्यामुळे नितीन नवीन भविष्यात विद्यमान 65 वर्षीय भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांची जागा घेऊ शकतात। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने केली आहे। बस पार्टी के कार्यकर्ताओं का परिश्रम है और मैं तो मानता हूं कि कार्यकर्ता के रूप में काम करने से पार्टी के वरिष्ठ नेता हमेशा आपको ध्यान देते हैं और मैं तो इसके लिए बस पार्टी के नेताओं के साथ और उनके साथ जो आशीर्वाद मिला है उसको आगे काम करेंगे। तर नितीन नवीन आहेत कोण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। नितीन नवीन यांचा जन्म आहे 23 मे 1980 चा। बिहारमधील ज्येष्ठ नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हांचे ते पुत्र आहेत। 45व्या वर्षी नवीन यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सध्या बिहार सरकारमधील नगरविकास आणि रस्ते मंत्री नितीन नवीन अशी त्यांची ओळख आहे, म्हणजे या मंत्रिपदाचा कार्यभार सध्या नितीन नवीन यांच्यावर आहे। पाटण्यामधल्या बांकीपूरमधून 5व्यांदा ते आमदार झाले। भारतीय जनता युवा मोर्चाचे महासचिवही ते राहिलेले आहेत। तर केंद्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय महामंत्री पदाचाही त्यांना अनुभव आहे। पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे। सिक्कीममध्ये भाजपच्या विस्तारात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले। त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। तर पंतप्रधान मोदींची पोस्ट आपण पाहतोय। नितीन नवीन यांनी स्वतःला एक मेहनती भाजप कार्यकर्ता म्हणून सिद्ध केलंय। ते एक तरुण, समर्पित आणि संघटनात्मक दृष्ट्या अनुभवी नेते आहेत। बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून अनेक कार्यकाळात त्यांची प्रभावी कामगिरी राहिली। त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पण आणि वचनबद्धतेने काम केलंय। अशा शब्दात मोदींनी नितीन नवीन यांचं अभिनंदन केलंय। ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या